तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पै. श्रोते हो नमस्कार. स्वागत आहे तुमचं सिक्स माइल या यूट्यूब चॅनलवर. तर श्रोते हो, या सिरीजमध्ये आपण ऐकत आहोत सद्गुरू वामनराव पै लिखित तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथातील पाठ. तर ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा ग्रंथ एका विशिष्ट हेतूने लिहिला आहे. जीवनाकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टिकोन दैववादी, प्रारब्धवादी, नशीबवादी असा असतो. आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सर्व आधीच ठरून गेलेले आहे. आपण फक्त कळसूत्री बाहुल्या असून या सर्व बाहुल्यांना नाचविणारा सूत्रधार कोणीतरी देव म्हणून वेगळा आहे. तो आकाशाच्या पलीकडे कोठेतरी असतो. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडणार व आपल्या हातात काहीही नाही अशा तऱ्हेच्या तऱ्हेवाही कल्पना डोक्यात घेऊन आपले जीवन वाट फुटेल त्या दिशेने भरकटत नेणारे लोक या जगात प्रचंड संख्येने आहेत. अशा तऱ्हेच्या वेडगळ कल्पनांच्या आहारी जाऊन हे लोक स्वतःचे व त्याचबरोबर आपल्या प्रियजनांचे अतिशय नुकसान करतात. त्याचप्रमाणे देवाधर्मासंबंधी माणसात अत्यंत खुळचट, भोळसट व बावळट अशा विकृत कल्पना व भावना नांदतात व परिणामी खरा देव व खरा धर्म बाजूलाच राहून साप म्हणून जमीन थोपटणाऱ्या मूर्ख लोकांप्रमाणे जगातील सर्व लोक देवाधर्माच्या नावाखाली परस्परांना थोपटण्याच्या मनस्थितीत असतात. वर उल्लेखिलेली सर्व परिस्थिती अखिल मानवजातीला कलंक फासणारी असून ती अव्याहतपणे तशीच पुढे चालत राहू नये असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर मानवाने विचारशक्तीचा अवलंब घेऊन मानवी जीवनाला वेगळी दिशा दाखविणे आवश्यक आहे. सर्व जगात सर्वसामान्य लोक ज्याला देव असे म्हणतात किंवा समजतात तसा देव म्हणून कोणीही नाही या विधानाने कदाचित बऱ्याच लोकांच्या भावना दुखाविल्या जाणे शक्य आहे. परंतु केवळ भावना दुखाविल्या जातील या काळजीने चुकीच्या भावना व कल्पना यांचा परिपोष करीत राहणे मानवाच्या हिताच्या दृष्टीने सुज्ञपणाचे ठरेल काय? यशस्वी जीवन. जगात हजारो माणसे जन्माला येतात व काही काळ जगून हे जग सोडतात. अशा रीतीने जन्ममरणाचे चक्र अव्याहतपणे अनंत काळापासून चालू आहे व अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे. किती पशुपक्षी जन्माला आले व किती मेले याची नोंद, गणती, शिरणगती कोणीही ठेवीत नाही. त्याचप्रमाणे किती माणसे जन्माला आली व किती माणसे मेली याचा सुद्धा जग विशेष विचार करीत नाही. भा. रा. तांबे या कवीने म्हटल्याप्रमाणे जन पळभर म्हणतील हाय हाय, इतकेच म्हणून जणू काहीच घडले नाही अशा थाटात लोक आपल्या दैनंदिन कामाला लागतील. जगात जगतात सर्वच, पण जगतात कसे यालाच जीवनात खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. या दृष्टीने यशस्वी जीवन जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात असे म्हणता येईल. पण येथे असा प्रश्न निर्माण होईल की यशस्वी जीवन कशाला म्हणायचे? सत्ता, संपत्ती व कीर्ती या सर्वांची जरी प्राप्ती करून घेतली तरी सुद्धा याला यशस्वी जीवन म्हणता येणार नाही. म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्याचे ज्यांनी अविरत प्रयत्न केले तेच खऱ्या अर्थाने जगले व त्यांचे जीवन यशस्वी जीवन असे म्हणता येईल. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे नेण्यास समर्थ आहे. शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मनःशांती सुद्धा मिळते. 2. जीवन संगीताचे स्वरसप्त. माणूस जन्माला येतो आणि सामान्यपणे आयुष्यभर राम नाम न घेता किंवा राम नाम घेण्याची जास्तीत जास्त टाळाटाळ करीत व इतरांची कुटाळकी करीत अकस्मात एक दिवस तो राम म्हणतो व जगाला कायमचा राम राम ठोकतो. जन्म व मरण यांच्यामध्ये जे असते ते जीवन. हे जीवन जगत असताना माणसाला एकच आस असते व ती म्हणजे जीवनात दुःख क्षणभर सुद्धा नसावे व ते अखंड आनंदाने फुलत असावे. त्याला असे मनापासून वाटते की आयुष्यात दुःखाचे क्षण नसावेत व जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा सणरूपाने सामोरा यावा. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याला जो अनुभव येतो तो नेमका त्याच्या उलट. सुखाची आस बाळगणाऱ्या व दुःख टाळण्याचा अट्टाहास करणाऱ्या या मानवाला
सुखदुःखाच्या प्रसंगांचा जो अनुभव येतो तो हा की सुखाचे हसू आहेत कणभर व दुःखाचे आसू आहेत मनभर. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे जीवन जगणे ही एक उत्कृष्ट कला आहे, याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. संगीतात एकंदर सा रे ग म प ध नि असे 7 स्वर आहेत. हे 7 स्वर जो सुरेखपणे व कौशल्याने हाताळतो तो सुरेल व मधुर असे संगीत साकार करतो. त्याच्या उलट हे 7 स्वर व्यवस्थितपणे व हुशारीने कसे हाताळायचे याचे ज्यांना ज्ञान नसते ते बेसूर संगीताला आमंत्रण देतात. अगदी त्याचप्रमाणे जीवनात जग, कुटुंब, शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा असे 7 सूर किंवा घटक आहेत. हे 7ही सूर किंवा घटक आपापल्या परीने महत्त्वाचे असून त्या प्रत्येक सुराला जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्वाचे स्थान आहे. जीवन संगीतातील या 7 स्वरांसंबंधी आपण थोडक्यात विचार करू. 1. जग. जीवन संगीतातील जग हा पहिला व महत्त्वाचा स्वर आहे. जग हा आपला परीघ असून आपण त्या जगाचे केंद्र आहोत. आपले जगावर व जगाचे आपल्यावर सतत परिणाम होत असतात. जगाकडे व जीवनाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून वरील परिणाम परस्परांवर होत असतात. दुर्दैवाने भारतीय लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निराशाजनक असा आहे. जग असार आहे, भ्रम आहे, नाशवंत आहे, मिथ्या आहे असा दृष्टिकोन स्वीकारल्याने जीवन संगीतातील हा पहिलाच स्वर अत्यंत बेसूर होऊन जगाचा जीवन भयान, भकास, त्याज्य, दुःखमय भासू लागले. जग हे नाशवंत, असार व भ्रम आहे असा खिळा भारतीय लोकांच्या डोक्यात फार पुरातन काळापासून बसलेला आहे व त्यामुळे भारतीय जीवनच खिळखिळे होऊन राहिलेले आहे. परिणामी प्रयत्नवादाकडे पूर्ण पाठ झाली व दैववाद बोकाळला. निराशा हाच जर जनक झाला तर अशा निराशाजनक दृष्टिकोनाच्या पोटी नीरस जीवन जन्माला न आले तरच नवल. साधू, संन्यासी, वैरागी, फकीर यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन विपर्यस्त आहे. याचे कारण तेच असून सर्वसंग परित्याग करणे ही एक फार मोठी अलौकिक गोष्ट आहे अशी लोकांची प्रामाणिक धारणा आहे. वैराग्याबद्दल व जगाबद्दल ज्या खुलचट व भोळसट कल्पना लोकांच्या मनात मूळ धरून बसलेल्या आहेत त्या कल्पनाच वरील धोरणेला कारणीभूत आहेत. सर्वसंग परित्याग करून संन्यासी किंवा साधू बनणे म्हणजे साक्षात पलायनवाद आहे. जीवनयुद्धाच्या रणांगणावर पाय रोवून शौर्याने व कौशल्याने लढाई करण्याऐवजी संसाराच्या भीतीने जीवनयुद्धाचे रणांगण सोडून पलायन करण्याचाच हाच प्रकार आहे. वास्तविक खरा संन्यास किंवा खरे साधुत्व कशाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतकरण, पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. तर तुकाराम महाराज सांगतात, करी संकल्पाचा न्यास या नाव संन्यास. मीपणाचा म्हणजेच मी अमुक या कल्पनेचा पूर्ण त्याग करणे यालाच खऱ्या अर्थाने सर्वसंग परित्याग असे म्हणतात. असे जो करतो तोच खरा साधू किंवा संन्यासी होय व हे करण्यासाठी घरादाराचा किंवा उद्योगधंद्याचा त्याग करण्याची काहीही गरज नाही. परंतु प्रत्यक्षात प्रकार त्याच्या अगदी उलट आहे. हे साधू संन्यासी अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास मीपण व माझेपण किंचितही सोडत नाहीत. उलट संसारी माणसापेक्षा सुद्धा हे लोक अधिक अहंकारी व आसक्त असतात. माझ्या लंगोटीसाठी सुद्धा या लोकांनी तुंबळ युद्ध केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. थोडक्यात जगाबद्दल व वैराग्याबद्दल भारतीय लोकांच्या मनात ज्या भोळसट खुळचट कल्पना आहेत या कल्पना त्यांच्या सामूहिक अंतर्मनात इतक्या खोल जाऊन रुतून बसल्या आहेत की त्यांचाच दृश्य परिणाम म्हणजे भारतीय जीवनात प्रकर्षाने आढळून येणारे दैन्य, दुःख व दारिद्र्य होय. वैराग्याच्या नावाखाली दैन्य व दारिद्र्य यांचे कौतुक व आदर करणाऱ्या भारतीय लोकांच्या जीवनात जसा विचार तसा जीवनाला आकार. या त्रिकालबाधित सिद्धांतानुसार दैन्य, दुःख व दारिद्र्य या व्यतिरिक्त अन्य काय साकार होणार? म्हणून मूळ धरून बसलेल्या या विकृत कल्पनांना मुळासकट निपटून काढल्याशिवाय काहीही सुधारणा होणे शक्य नाही.
या संदर्भात जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. जग हे असार, मिथ्या व नाशवंत नसून ते सत्य व नित्य नूतन आहे, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. चांगले वाईट, बरे बुरे, सुष्ट दुष्ट, उत्तम अधम, सुंदर कुरूप, उच्च नीच वगैरे वगैरे द्वंद्वांनी हे जग भरलेले असून ते निसर्गाच्या नियमांनी सतत चालत असते. निसर्गाच्या नियमांना जे निसर्गाचे नियम लक्षात घेऊन आपल्या जीवनाला योग्य ते वळण लावतात, त्यांच्यावर त्याच नियतीकडून सुखशांतीच्या फुलांचा वर्षाव होतो. म्हणून जीवन संगीत सुरेल होण्यासाठी जग हा पहिला स्वर असून तो सुरेख रीतीने हाताळता येणे आवश्यक आहे. नंबर 2. कुटुंब. जीवन संगीतातील कुटुंब हा दुसरा स्वर सुद्धा फारच महत्त्वाचा आहे. आपली पत्नी व मुले ही कुटुंब या संस्थेचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. हा स्वर व्यवस्थितपणे हाताळता न आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक रखरखीत वाळवंट झाले आहेत. जीवनात पत्नीचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. ती अनेक भूमिका मोठ्या कौशल्याने हाताळत असते. घराची सर्व देखभाल व्यवस्थितपणे करते म्हणून ती गृहमंत्री आहे, तर सर्वांच्या पोटापाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करते म्हणून ती अन्नमंत्री आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे, तर सर्वांच्या आरोग्याची ती काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री आहे. योग्य वेळी योग्य सल्ला देऊन पतीला साथ देते म्हणून ती उत्कृष्ट सल्लागार आहे. अशा रीतीने आपली पत्नी आपल्या कुटुंबाच्या छोट्या राज्यात निरनिराळ्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडित असते. एखाद्या अभेद्य किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज जर ढासळला तर किल्ला शत्रूच्या हातात पडून विनाश ओढवतो. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबरूपी किल्ल्याचा पत्नी हा फार महत्त्वाचा बुरुज आहे. हे लक्षात घेऊन ती सुस्थितीत, सुरक्षित व सुखरूप राहील अशी दक्षता घेणे पतीचे कर्तव्य आहे. या संदर्भात पत्नीची उत्तम शरीर प्रकृती हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पत्नीची शरीर प्रकृती बिघडण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात मुलांची रांग लागणे हे महत्त्वाचे कारण होय. नेहमीची येतो मग पावसाळा ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे या भारतात असे बहुसंख्य लोक आहेत की त्यांच्या घरात दर वर्षाला किंवा दर 2 वर्षांनी पाळणा हलण्याचे पावित्र्य कार्य नियमाने व इमानेद्वारे चालू असते. मुले होणे हे देवाचे देणे असून त्याला विरोध करणे म्हणजे फार मोठे पाप आहे, अशीच कल्पना बहुसंख्य लोकांची असते. याला प्रमुख कारण म्हणजे याचे अज्ञान व शिक्षणाचा अभाव व दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे धर्ममार्तंडांनी व राजकारणी पुढाऱ्यांनी स्वार्थापोटी या अज्ञानाच्या व त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन बुद्धीपुरस्पर घातलेले खतपाणी हे होय. मुले होणे हे देवाचे किंवा निसर्गाचे देणे आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी मुले किती व्हावीत हे ठरविण्याचे काम त्याच निसर्गाकडून बुद्धीची देणगी मिळालेल्या मानवाचे आहे. मुलांची रांग लागू लागली तर पत्नीची प्रकृती बिघडणार हे सांगावयास काही ज्योतिषाची गरज आहे? वास्तविक कुटुंब योजनेच्या विरुद्ध धर्माच्या नावाखाली, राजकारणाच्या नावाखाली किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी प्रचार करणे हा मोठा गुन्हा समजण्यात येऊन असा गुन्हा करणाऱ्या समाजकंटकांना जबरदस्त शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद करणे व त्यासाठी आवश्यक असल्यास राष्ट्रघटनेत सुधारणा करणे जरूर आहे. हे त्वरित करण्याची गरज आहे. नाही तर वेळ निघून गेली व मग जाग आली असा प्रकार घडायचा. वास्तविक काय गंमत आहे पहा. सर्व जग मानवाच्या महामूर्खपणामुळे आज संपूर्ण विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असताना हे धर्ममार्तंड व स्वार्थी पुढारी आपल्या तथाकथित धर्माच्या लोकांची संख्या वाढविण्याच्या विवंचनेत आहेत. हा प्रकार पाहिला म्हणजे सापाच्या तोंडात सापडलेला बेडूक माशा खाण्यासाठी जिभल्याचाटीत तोंड पुढे करण्याच्या प्रयत्नात असलेला प्रसंग आठवतो. हा सर्व विक्षिप्त प्रकार पाहिला की एक विचार मनात चमकून जातो. मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल असा गौरव करून माणसाने स्वतःची पाठ स्वतःच खुशाल थोपटावी, परंतु प्रत्यक्षात मात्र मॅन इज ॲन ॲनिमल हीच गोष्ट सर्वार्थाने सर्वथैव सत्य आहे असे म्हणाव्यास प्रत्यवात नसावा. अशा रीतीने पत्नी व मुले यांची घडी एकदा का विस्कटली की सर्व कुटुंबाची वाताहत होऊन सर्वनाश ओढवतो. म्हणून
एक किंवा दोन मुलांपेक्षा अधिक मुले होणे आपल्याला व आपल्या राष्ट्राला व पर्यायाने जगाला परवडण्यासारखे नाही, याची लोकांना जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. असो, देर इज नो लाईफ विदाऊट वाईफ. पत्नीशिवाय जीवन व्यर्थ आहे, अशी इंग्रजीमध्ये एक उत्कृष्ट म्हण आहे. ती म्हण सर्वांगाने व सर्वार्थाने खरीच आहे. संसारात संतुष्ट पत्नी म्हणजे साक्षात ऐश्वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते, याची जाणीव बहुसंख्य पुरुषांना नसते. उलट पत्नी म्हणजे पायाखालची वाहन अशाच विकृत दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहणारे बरेच पुरुष असतात. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो तेथे दैन्य व दुःख कायम वास करतात. हा जीवनविद्येचा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. म्हणून पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपली मुले ही आपल्या कुटुंबसंस्थेचे फार महत्त्वाचे घटक आहेत. बिघडलेली व्यसनी दुर्वर्तनी मुले म्हणजे जीवनाला मिळालेला मूर्तिमंत शापच होय. अशी मुले ज्या घरात असतात तेथे शांती, सुख व समाधान वास करणे केवळ अशक्य होय. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी अवतरला तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणे शक्य नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. मुले बिघडतात त्याला अनेक कारणे असतात, परंतु प्रमुख कारण म्हणजे संगती हे होय. सज्जन लोकांची संगत मिळणेही कठीण व मिळाली तर टिकणे त्याहून कठीण, परंतु दुर्जन व्यसनी लोकांची संगत मिळतेही सहज व मिळाल्यावर टिकतेही कायम. खरोखरच व्यसन म्हणजे समाजाला लागलेले खुबलास ग्रहण आहे. समाज पुरुषाला जडलेला कॅन्सर म्हणजे व्यसन होय. व्यसन म्हणजे दुःखाला आमंत्रण. खिशातले पैसे खर्च करून घरात विकत आणलेली पीडा म्हणजे व्यसन. सर्वात भयंकर व्यसन म्हणजे दारू, मटका, जुगार आणि रेस. आज सत्यानाश करू की उद्या सत्यानाश करू असा विचार करीत माणसावर झडप घालणारी ती दारू, संसाराला लागलेला भयंकर दाहक चटका म्हणजे मटका, संसाराला जडलेला जळजळीत अंगार म्हणजे जुगार व जी तोंडाला फेस आणते ती रेस. धावून धावून घोड्याच्या तोंडाला फेस येतो तर खिशातले पैसे गमावून माणसाच्या तोंडाला फेस येतो. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, अशी व्यसनी लोकांची अवस्था होते. असो, दारू ही घोरपडीसारखी आहे. घोरपड एकदा का माणसाला डसली की त्याचे संपूर्ण चिपाड केल्याशिवाय ती सोडत नाही. त्याप्रमाणे दारू एकदा का माणसाला चिकटली की त्याचा संपूर्ण सत्यानाश केल्याशिवाय ती त्याला सोडत नाही. दारूबाज माणसे शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखी असतात. त्यांना असे वाटते की आपल्याप्रमाणे सर्व लोकांनी दारू प्यावी. आपणासारी खेळ करीती तात्काळ असा त्यांचा बाणा असतो. हा बाणा प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी ते 2 बाण सोडतात. हे बाण अगदी रामबाण असतात. पहिला बाण असा की दारू न पिणाऱ्या मित्रांना असा आग्रह करायचा की त्या मित्रांना आग्रह मोडण्यास भीड वाटावी. भीड भिकेची वहीन या म्हणीचा येथे साक्षात्कार होऊन ते मित्र दारूच्या व्यसनाला बळी पडतात. दुसरा बाण असा की दारू न पिणाऱ्या मित्रांना हे दारूबाज प्रथम काही दिवस फुकट दारू पाजतात. हा दुसरा रामबाण तर इतका अचूक असतो की तो बळी घेतल्याशिवाय सहसा राहत नाही. जे फुकट मिळते ते गिळण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते. फुकट मिळते ना, मग मजा म्हणून प्यायला काय हरकत आहे, असा विचार ही मूर्ख माणसे करतात. परंतु या मूर्खांना हे कळत नाही की आजची मजा ही उद्याची भयंकर सजा असून आज आपण जी गिळतो तीच उद्या दारू आपला गळा धरणार आहे. थोडक्यात व्यसनी लोकांची संगत ही अधोगतीला कारणीभूत आहे. हे तत्त्व लक्षात घेऊन आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने व्यवस्था करणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे. परंतु पुष्कळ वेळा असा विनोद घडतो की घरातील वातावरणच बिघडलेले असते. बापच जर दारू पिऊ लागला तर मुलगा काय ताक पिणार? बापच जर सिगारेट ओढू लागला तर मुलगा काय माळ ओढणार? म्हणून घरातील वातावरण व मुलांवर होणारे संस्कार यांचा मुलांचे भवितव्य घडवून आणण्यात फार मोठा सिंहाचा वाटा असतो. हे सत्य पालकांनी नीट लक्षात घेतले पाहिजे. घरातील मंगल वातावरण व सुसंस्कार म्हणजे मुलांना लाभलेले भक्कम कवच असते. त्यामुळे बाहेरचे दूषित वातावरण व कुसंस्कार यांचा अनिष्ट परिणाम मुलांवर प्रायः होत नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मुले बिघडतील अशी धास्ती व भीती उराशी बाळगून बरेच पालक मुलांना धाकात ठेवण्याचा व त्यांच्यावर वचक बसविण्याचा सतत प्रयत्न करतात. या प्रकाराने मुले हटकून बिघडतात किंवा बिथरतात याची जाणीवच बऱ्याच पालकांना नसते. शंकर म्हणतो तथास्तु या जीवनविद्येचा फार मौल्यवान सिद्धांत आहे. मुले बिघडतील ही कल्पनाच खोल अंतःकरणात घर करून राहिल्यामुळे ती शंकराच्या चरणापर्यंत म्हणजे अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन मूळ धरते. परिणामी त्या कल्पनेला शंकर म्हणतो तथास्तु असा आशीर्वाद मिळून मुले खरोखरच बिघडली असा अनुभव येतो. याच्या उलट मुलांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन जे पालक मुलांवर प्रेमाचा वर्षाव करतात, त्यांची प्रेमाची भूक भागवितात, त्यांना मित्राप्रमाणे वागवितात, त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे सुखदुःखाशी समरस होतात, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा मनापासून प्रयत्न करतात, इतकेच नव्हे तर त्यांचे भले व्हावे, कल्याण व्हावे यासाठी कार्यरत असतात, त्यांची मुले सद्गुणी व चांगली निपजतात व राष्ट्राचे उत्तम नागरिक बनतात. म्हणून मुलांच्या बाबतीत सुद्धा आपला दृष्टिकोन आमूलाग्र बदलणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार असतात, त्याचप्रमाणे पत्नी व मुले हे पुरुषाचे अलंकार होत. म्हणून जीवन संगीतातील कुटुंब हा दुसरा स्वर उत्तम रीतीने हाताळता येणे आवश्यक आहे. स्वर क्रमांक 3 व 4 देह व इंद्रिय. जीवन संगीतातील देह व इंद्रिये हे तिसरे व चौथे स्वर आहेत. जीवनात देहाचे महत्त्व अपरंपार व अवर्णनीय आहे. शीर सलामत तो पगडी 50 अशी एक उत्कृष्ट म्हण आहे. याचा अर्थ शीर जागेवर असेल तर 50 पगड्या घालता येतील, पण शीरच नसेल तर 100 पगड्या तरी असल्या तरी त्याचा काय उपयोग. त्याप्रमाणे शरीराचे महत्त्व आहे. शरीर जर ठणठणीत असेल तर प्रपंच व परमार्थ दोन्ही करता येतील, परंतु शरीर प्रकृती जर बिघडली तर प्रपंच व परमार्थ दोन्हीलाही मुकावे लागेल. गडगंज संपत्ती असली किंवा दिगंत कीर्ती मिळवली किंवा निरंकुश सत्ता संपादन केली तरीसुद्धा जेव्हा माणसाची शरीर प्रकृती ढासळते तेव्हा त्याला जीवन अक्षरशः भकास वाटू लागते. हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज हेवन, हेल्थ इज हार्मनी, हेल्थ इज हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस अशी वस्तुस्थिती आहे. उत्तम शरीर प्रकृती ही माणसाची खरी श्रीमंती आहे. कारण पैशाची श्रीमंती असून जे शरीर प्रकृती खराब असेल तर त्या श्रीमंतीला काही अर्थ उरत नाही. लोया पांगळ्या श्रीमंतीपेक्षा हट्टीकट्टी गरिबी 1000 पटीने बरी असे म्हणतात. ते एका दृष्टीने खरेच आहे. शरीर प्रकृती जर उत्तम असेल तर जगण्यात राम आहे, नाही तर लवकर राम म्हणणे बरे असे वाटू लागते. रोगी माणसांना जर विचारले की तुम्ही का जगता तर ते सरळ उत्तर देतील, जगत नाही म्हणून. शरीर हे माणसाला मिळालेले भांडवल आहे. या भांडवलाचा उपयोग करून नराचा नारायण व्हायचे की नराचा वानर व्हायचे हे ठरविण्याचे काम आपले आहे. या शरीराचा सदुपयोग करून शरीराचे मंदिर करायचे की दारू पिऊन व इतर घाणेरडी व्यसने करून शरीराचे गटार करायचे हे आपण ठरवायचे असते. म्हणून कोणीही नाही. परंतु दुर्दैवाने माणसाला शरीराचे महत्त्व समजत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे शरीर माणसाला अगदी फुकट मिळालेले असते हे होय. जे फुकट मिळते त्याची माणसाला प्राय किंमत नसते. फुकट मिळाले की ते फुंकून टाकण्याकडेच माणसाची सहज प्रवृत्ती असते. वास्तविक मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. जरा सूक्ष्म दृष्टीने मानवी शरीराकडे पाहिले तर मती गुंग होते व बुद्धी कुंठित होते. असे हे शरीर देऊन निसर्गाने मानवावर कृपेची बरसात केली आहे. परंतु या वस्तुस्थितीचे मोल माणसाला केव्हा कळते? ते तेव्हाच कळते जेव्हा शरीराचा बिघाड होऊ लागतो तेव्हा. त्याचप्रमाणे 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये हे 10 अलंकार असून विधात्याने माणसाच्या देहावर हे अलंकार चढवून त्याचा जणू काय गौरवच केला आहे. हात, पाय, डोळे, कान, नाक, जीभ हे एक अलंकार एवढे मौल्यवान आहेत की कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा ते आपल्याला बाजारात विकत घेता येणार नाही. डोळ्यांना चांगली भक्कम रुमालाची पट्टी बांधून रस्त्यावरून एक फेरी मारून यावे म्हणजे डोळे ही विधात्याने आपल्याला दिलेली केवढी महान देणगी आहे याचा ब्रह्मसाक्षात्कार होईल. तीच गोष्ट इतर सर्व इंद्रियांची.
म्हणून आपले शरीर म्हणजे साक्षात ज्ञानदेवाची अलंकापुरी किंवा विठुरायाची पंढरी असून त्यात विराजमान झालेला आत्मदेव हा प्रत्यक्ष ज्ञानदेव किंवा पांडुरंग आहे. परंतु खेदाची गोष्ट ही की या आत्मदेवाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाहीत व शरीराची काळजीसुद्धा घेतली जात नाही. जेव्हा शरीरावर रोगांचे हल्ले होऊ लागतात तेव्हा कुठे यांना जाग येते आणि मग हे लोक वैद्य डॉक्टर यांच्याकडे धाव घेतात व जी अडाणी माणसे असतात ती उदी भस्म अंगारे धुपारे गंडे दोरे याकडे उंबरते झिजवू लागतात. परंतु एकदा का हा शरीर प्रकृती बिघडली की मग ती परत ताळ्यावर येणे महाकठीण कर्म असते. याची जाणीव जेव्हा माणसांना होते तेव्हा वेळ आधीच निघून गेलेली असते. म्हणून इंद्रियांसकट शरीर हा जीवन संगीतातील एक अत्यंत महत्त्वाचा स्वर आहे. याची जाणीव ठेवून तो सुरेलपणा हाताळता येणे आवश्यक आहे. अंतर्मन आणि बहिर्मन. जीवन संगीतातील बहिर्मन व अंतर्मन या 5व्या व 6व्या स्वराचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. असे असून सुद्धा बहुसंख्य लोकांना मनासंबंधी पूर्ण अज्ञान असते. मग मनाचे तत्व आपल्याजवळ नांदते याची सुद्धा जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. माणसाचे जीवन संगीत बेसूर व बदसूर झालेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहिर्मन व अंतर्मन या 2 स्वरांसंबंधी लोकमानसात असलेले कमालीचे अज्ञान हे होय. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्याचे कार्य शासन, पुढारी, विद्वान व सुज्ञ मंडळी करीत असतात. पण त्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे बहिर्मन व अंतर्मन यांच्या परस्परांशी असणाऱ्या संबंधांविषयी अज्ञान व त्या 2 स्वरांना कौशल्याने हाताळण्याची कला अवगत नसणे हे होय. रोगावर वर मलमपट्टी करून भागत नाही, तर त्यासाठी रोगाचे अचूक निदान करून त्याचे मूळच निपटून काढणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या क्षेत्रातील सुधारणा म्हणजे समाजाला झालेल्या रोगांवरील नुसत्या वरवरच्या मलमपट्ट्या आहेत. शाश्वत कल्याणाच्या दृष्टीने त्यांचा व्हावा तसा उपयोग होत नाही. याचे प्रत्यंतर आपल्याला वेळोवेळी येतेच. आपण 4 पावले पुढे जातो तोच अशा काही घटना घडतात की आपण 8 पावले मागे येतो. या गतीने आपली प्रगती होणे कधीतरी शक्य आहे का? म्हणून व्यक्ती व समाज यांना जो खरा रोग झालेला आहे त्याचे अचूक निदान व अचूक उपाययोजना अवगत होणे आवश्यक आहे. सूक्ष्म दृष्टीने जर विचार केला तर असे आढळून येईल की सर्व रोगांचे निदान व त्यावरील उपाय शंकर म्हणतो तथास्तु. प्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटत असते की भगवंताने आपले सर्व संकल्प व मनोरथ पूर्ण करावेत. श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा देवाजवळ मागणे मागतात की जो जेवांशीलतो तेला हो प्राणी जात. वास्तविक आपण देवाजवळ लढीवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी व्यवस्था निसर्गाने ईश्वराने आपल्या जीवनातच करून ठेवली आहे. निसर्ग शक्तीने अशी सुरेख व्यवस्था करून सुद्धा आज आपली अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे. याचे एकमेव कारण हे की माणसाला निसर्ग शक्तीने आपल्यासाठी अशी व्यवस्था करून ठेवली आहे याची मुळीसुद्धा जाणीव नाही. कल्पतरूच्या झाडाखाली बसले असता आपण जे मागावे ते तात्काळ प्राप्त होते असे पुराणात उल्लेख सापडतात. पुराणातील वांगी पुराणातच, याच आपल्याला उपयोग काय असे वाटण्याचा संभव आहे. परंतु हा कल्पतरू पुराणातले वांगे नसून आपले जीवन चांग व सांग करणारा प्रत्यक्ष शंकरू आहे. हा शिवशंकर आपल्या हृदयात वास करतो व आपण जे काही मागतो त्या सर्व मागण्यांना तथास्तु म्हणतो. प्रत्यक्ष शंकराने तथास्तु असा आशीर्वाद दिल्यावर आपल्या मागण्या फलद्रूप झाल्याशिवाय कशा राहतील. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की आपले मागणे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, बरे की बुरे, कल्याणाचे की अकल्याणाचे याचा शंकर विचार करत नाही. तथास्तु म्हणायचे व आपल्या कामना पूर्ण करायच्या इतकेच हा शंकर जाणतो. चांगल्या वाईटाचा किंवा हित अहिताचा जो काही विचार करायचा तो आपण, शंकराने नाही. निसर्गाची ईश्वराची वरील अवस्था न समजल्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसे शंकराजवळ जे मागावे ते मागत नाहीत व जे मागू नये ते नेमके मागतात. याचा परिणाम असा होतो की आपल्या वाट्याला जीवनात दुःखाचा सुकाळ व सुखाचा दुष्काळ अनुभवास येतो. पुराणातील भस्मासुराची कथा सुप्रसिद्ध आहे. भस्मासुराने वर मागितला की ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म व्हावा
व त्यास शंकराने त्याच्या भोवळ्या स्वभावाप्रमाणे तथास्तु म्हटले. शेवटी भस्मासुराने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवला व तो भस्म झाला. पुराणातील ही भस्मासुराची कथा म्हणजे प्रत्यक्षात सामान्य माणसाची व्यथा आहे. कळत नकळत आपण देवाजवळ नको ते मागतो व हा शंकर तथास्तु म्हणतो. परिणामी आपल्या जीवनात वादळ व गोंधळ निर्माण होऊन प्रत्यक्षात सुखाचे सोने प्राप्त होण्याऐवजी जीवनात दुःखाची माती मात्र पदरात पडते. याबाबतीत निसर्गाचा किंवा ईश्वराचा एक नियम असा की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, कारण करणे हे एक प्रकारचे मागणेच आहे. हे करणे दोन प्रकारचे आहे, एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे. यापैकी मनाने करणे या गोष्टीला अधिक महत्त्व आहे, कारण देहामार्फत जे केले जाते ते प्रत्यक्षात मनच करीत असते. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे मनाचे जीवनातील असाधारण महत्त्व ध्यानात येईल. जागतिक युद्धातील डावपेच या दृष्टीने स्पेनमधील जिब्राल्टरला अतीव महत्त्व आहे. ज्याच्या हातात जिब्राल्टर त्याच्या बाजूला युद्धात जय नक्की असे ठरून गेल्यासारखे आहे. आपले जीवन हे सुद्धा नाटक, संगीत, जुगार किंवा खेळ नसून युद्ध आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या शब्दात तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवन हे युद्ध आहे असेच उपदेशिले आहे. या जीवनयुद्धात मनाचे स्थान जिब्राल्टरसारखे अतीव महत्त्वाचे आहे. ज्याच्या हातात मन तो जीवनयुद्ध जिंकणार हे निश्चित. असे हे मन अत्यंत विचित्र व विलक्षण आहे याची जाणीव आपल्यासारख्या सामान्य माणसाला नसते. हे मन प्रत्यक्षात 3 प्रकारे नांदते. या मनाच्या एका प्रकाराला बहिर्मन म्हणतात, दुसऱ्या प्रकाराला अंतर्मन म्हणतात, तिसऱ्या प्रकाराला दिव्य मन असे म्हणतात. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड अँड डिव्हाइन कॉन्शियसनेस असेही म्हणतात. यांना जीव, शिव व देव असे स्थूलमानाने संबोधण्यास हरकत नाही. सध्या आपल्याला पहिल्या 2 तत्वांची कर्तव्य आहे, ती म्हणजे बहिर्मन व अंतर्मन ही होत. ही 2 मने वास्तविक 2 नसून एकाच मनाचे 2 भाग आहेत, परंतु त्या दोघांची कार्य करण्याची पद्धत व कार्यक्षेत्र भिन्न आहेत व त्यामुळेच हे एक मन नसून 2 भिन्न मने आहेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होते. बहिर्मन अत्यंत छोटे आहे तर अंतर्मन खूपच मोठे आहे. बहिर्मन स्थूल आहे तर अंतर्मन अतिसूक्ष्म आहे. बहिर्मन प्रतीतीला येते तर अंतर्मनाचा थांगपत्ताही सामान्य माणसांना लागत नाही. अशी ही 2 मने कशा स्वरूपात आपल्या जीवनात नांदतात हे पाहण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करू. बहिर्मन आपण मनाने जाणीवपूर्वक जे करतो ते सर्व करणारे बहिर्मन असते. 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय यांच्याद्वारे मन जगाशी जोडते व जगासंबंधीचे ज्ञान ते गोळा करीत असते. ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी हे मन जर हजर राहिले नाही तर ज्ञानेंद्रिये शाबूत असूनसुद्धा आपल्याला अनुभव किंवा त्या ज्ञानेंद्रियाच्या विषयाचे ज्ञान होणार नाही. उदाहरणार्थ, आपण रस्त्यावरून जात असता समोरून जर आपला एखादा मित्र येत असेल व त्याच वेळी जर आपण कुठल्या तरी विचारात गर्क झालेले असू तर आपल्याला तो मित्र डोळ्यांना दिसूनही तो दिसल्याचा अनुभव मिळत नाही. किंवा रेडिओवर सुरेख गाणे चालले आहे पण आपले लक्ष जर दुसरीकडे गुंतले असेल तर ते गाणे कानात पडून सुद्धा गाणे ऐकल्याचा अनुभव प्राप्त होत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या ज्ञानेंद्रियाच्या ठायी मनाची असणारी गैरहजेरी हे होय. अनुकूल विषय व इंद्रिये यांच्या मिलनातून मनाला सुख मिळते व प्रतिकूल विषय व इंद्रिये यांच्या मिलनातून दुःख प्राप्त होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर वगैरे विवेकांचे प्रकार हे सर्व मनाचेच आविष्कार आहेत. मनाला होणाऱ्या सुखदुःखाच्या संवेदना खोल अंतर्मनात घुसतात व कालांतराने विकार आणि विवेक यांच्या विविध प्रकाराने जीवनात प्रगट होतात. गाढ निद्रेत मन नेनिवेत लय पावलेले असते. अशा वेळी उषाकडे उर्वशी असली किंवा पायाजवळ भुजंग असला तरी आपल्याला उर्वशीबद्दल प्रीती वाटत नाही किंवा भुजंगाबद्दल भीती वाटत नाही. याचे कारण प्रीती किंवा भीती यांच्या संवेदना झेलणारे मन त्यावेळेस गैरहजर असते. यावरून एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात येईल की मन आहे तर जीवन आहे व मन नाही तर जीवन नाही. असे हे बहिर्मन अंतर्मनाच्या तुलनेने फारच लहान आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर उसळलेली एक लाट हे जर बहिर्मन मानले तर त्या लाटेच्या उगमस्थानी पाण्याचा
अथांग प्रदेश आहे, ते अंतर्मन समजावे. म्हणजे बहिर्मन अंतर्मनाच्या मानाने किती लहान आहे याची साधारण कल्पना येईल. असे जरी असले तरी बहिर्मनाचा प्रभाव आपल्या जीवनात फार मोठा आहे. याचे प्रमुख कारण असे की अंतर्मन नेहमी बहिर्मनाच्या दबावाखाली नांदत असते. ज्याप्रमाणे बहिर्मन नांदेल, म्हणजेच ज्या प्रकारचे विचार चांगले किंवा वाईट बहिर्मनात येतील, अधिक काळ राहतील व शेवटी अंतर्मनात मुरतील, त्या विचाराप्रमाणे आपल्या जीवनाला आकार देण्याचे कार्य अंतर्मन करीत असते. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की वृक्षाच्या बिया नुसते जमिनीत पेरून काम भागत नाही, तर त्यासाठी त्यांना खत पाणी घालावे लागते. त्याचप्रमाणे कल्पना व भावना यांचे खत पाणी अंतर्मनात पेरलेल्या विचारांच्या बियांना लागते. कल्पना व भावना यांच्याद्वारा बहिर्मनात घोळत ठेवलेले विचार अंतर्मनात खोल घुसतात, तेथे मूळ धरतात व कालांतराने जीवनात साकार होतात. बहिर्मनाच्या सहाय्याने अंतर्मनाची घडण बदलणे व अंतर्मनाच्या द्वारा जीवनाचे संपूर्ण चित्रच बदलून टाकणे प्रस्तुत शास्त्राच्या मदतीने आपणाला शक्य आहे. अशी फिल्म त्याप्रमाणे पडद्यावर चित्र उमटवते. परंतु आपण जर फिल्मच बदलली तर बदललेल्या फिल्मप्रमाणे पडद्यावर चित्र बदललेले दिसेल. अगदी त्याचप्रमाणे आपले अंतर्मन ही एक फिल्म आहे. जीवनाच्या पडद्यावर कुठली चित्रे दिसायची हे काम अंतर्मनाची फिल्म करते व या अंतर्मनाची फिल्म तयार करण्याचे काम बहिर्मन करते. बहिर्मन व अंतर्मन हे दोन टाळ आहेत. हे टाळ एकमेकांवर आघात करीत असतात व त्यातूनच एक आवाज निर्माण होत असतो. हा आवाज किंवा सूर हे सुरेल आहेत किंवा बेसूर आहेत, हे ते दोन टाळ वाजविणाऱ्यांवर अवलंबून आहे. टाळ वाजविणारे जर अडाणी असतील तर टाळातून बेसूर ध्वनी निघतील. उलट टाळ वाजविणारे कुशल असतील तर त्याच टाळातून सुरेल सूर ऐकाव्यास मिळतील. अगदी त्याप्रमाणे बहिर्मन व अंतर्मन या दोन टाळांचे आहे. अडाणी लोकांना बहिर्मन असते याचाच पत्ता नसतो, मग अंतर्मनाबद्दल बोलणेच नको. अशा अडाणी लोकांच्या जीवनात हे टाळ त्यांच्या नकळत वाजत असतात व त्यातून त्यांच्या नकळत त्यांच्या जीवनात बेसूर ध्वनी निर्माण होतो. म्हणजेच त्यांच्या वाट्याला भेसूर जीवन प्राप्त होते. याच्या उलट हे दोन टाळ म्हणजे बहिर्मन व अंतर्मन वाजविण्याचे कौशल्य ज्यांना सद्गुरू कृपेने प्राप्त झाले आहे, त्यांच्या जीवनात सुरेल संगीत निर्माण होते. म्हणजेच त्यांच्या वाट्याला सुखी जीवन येते. संसारात पती व पत्नी हे 36च्या आकड्याचे म्हणजेच एकमेकांशी सदैव भांडत राहतील तर त्यांना संसारात चुकून तरी सुख मिळण्याची शक्यता आहे काय? पण तेच दोघे जर 63च्या आकड्याने म्हणजेच एकमेकाशी प्रेमाने वागत असतील तर त्यांच्या संसारात आनंदाची दिवाळी झाली तर त्यात काय आश्चर्य? अगदी त्याचप्रमाणे बहिर्मन व अंतर्मन हे दोघे पती पत्नी आहेत. ते जर एकमेकांशी कळत नकळत सदैव विरोधी पवित्रा घेऊन नांदतील तर जीवनात केवळ दुःखच वाट्याला येईल. याच्या उलट हे दोघे एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदतील तर जीवनात आनंदाची नित्य दिवाळी अनुभवण्यास मिळेल. हे त्रिवार सत्य. थोडक्यात जीवन जगणे ही एक कला आहे. या कलेचे पैलू अनेक आहेत, परंतु त्याचा मुख्य पैलू म्हणजे सुंदर व सुरेख विचारांचा फुलोरा मनात सातत्याने फुलवत ठेवणे हा होय. जे विचार आपण मनात घोळवत ठेवतो तेच विचार बहिर्मनातून अंतर्मनात खोल घुसतात, तेथे मूळ धरतात व काही काळाने जीवनाच्या पडद्यावर साकार होतात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चिंतन हा चिंतामणी आहे. तुम्ही ज्याचे चिंतन कराल तेच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनाचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य चिंतनात आहे. सुख, शांती, समृद्धी यांचे चिंतन केल्याने त्याच प्रकारचे जीवन प्राप्त होते. याच्या उलट दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचे चिंतन करणाऱ्यांना त्याच प्रकारचे जीवन प्राप्त न झाले तरच नवल. आता येथे एक महत्त्वाची शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. ती अशी की आम्ही तर नेहमीच सुख, शांती व समृद्धीची इच्छा करतो, पण पदरात मात्र पडते ते दैन्य, दुःख व दारिद्र्य. मग हे घडते कसे? याचे कारण असे की आपण जे मागतो, इच्छितो किंवा प्रार्थितो तेव्हा जे आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटत असते ते आपल्याला मिळेलच अशी खात्री किंवा विश्वास नसतो. उलट आपल्या अंतर्मनात आपल्याला निश्चित वाटत असते की ते आपल्याला मिळणारच नाही. उदाहरणार्थ, एखादा माणूस जेव्हा लॉटरीचे तिकीट काढतो तेव्हा लॉटरीचे मोठे बक्षीस आपल्याला लागावे अशी त्याची इच्छा असते व त्याप्रमाणे तो प्रार्थनाही करतो.
परंतु प्रत्यक्षात तो काय करतो ते लॉटरीचे तिकीट काढत असतानाच त्याच्या अंतर्मनात विचार चाललेले असतात की लॉटरीचे तिकीट काढायचे म्हणून काढायचे, आपल्याला लॉटरी थोडीच फुटणार आहे, एवढे मोठे भाग्य आमच्या कपाळी असते तर काय पाहिजे होते. अशा तऱ्हेचे निराशाजनक विचार त्यांच्या मनात घोळत असतात. म्हणून तसल्या विचारांना भोळा शंकर तसाच प्रतिसाद देतो व शंकर म्हणतो तथास्तु असा आशीर्वाद प्राप्त होऊन जीवनात तसेच घडते. त्या बेट्याला लॉटरी काही लागत नाही. थोड्याफार फरकाने आपल्या जीवनात असेच चाललेले असते. याला उपाय म्हणजे सावध राहून व अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीवर श्रद्धा ठेवून मनात चांगले विचार घोळवत ठेवणे हा होय. नंबर 7. परमात्मा. परमात्मा हा जीवन संगीतातील फार महत्त्वाचा स्वर असून सुद्धा त्याकडे लोकांचे लक्ष जात नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. परमात्म्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळेच जीवन भेसूर होऊन नको नको संसार शिरावरी भार असे केकाटण्याची आपल्यावर पाळी येते. संसाराच्या भाराखाली चेंगरून गुदमरण्यापेक्षा मरण आले तर फार बरे असे सुद्धा कित्येकांना वाटते. परमात्मा डोळ्यांना दिसत नाही म्हणूनच त्याच्याकडे दुर्लक्ष होते. 20 मजली टोलेजंग इमारत आपल्या डोळ्यांना दिसते, पण त्या इमारतीचा पाया मात्र आपल्याला दिसत नाही. पाहणाऱ्याला हा पाया उपेक्षित व दुर्लक्षित असा दिसतो, परंतु प्रत्यक्षात तोच पाया किती महत्त्वाचा असतो. इमारत डौलाने उभी आहे ती केवळ त्या पायामुळेच होय. इमारतीचा डोलारा व डौल डोळ्यात भरतो त्याला कारण हा इमारतीचा पाया होय. हा पायाच जर कमकुवत असेल तर त्या इमारतीचा डौल क्षणभंगूर ठरून ती कोसळण्याशिवाय राहील काय. म्हणून इमारत साधताना त्या पायाकडे पूर्ण लक्ष देऊन तो चांगला मजबूत बांधणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शरीरासकट विश्व ही एक टोलेजंग इमारत असून ती डौलाने व दिमाखाने उभी असलेली आपण पाहतो, परंतु ही इमारत ज्या भक्कम पायावर उभी आहे तो पाया मात्र आपणाला दिसत नाही. या शरीरासकट विश्वाच्या भव्य इमारतीचा पाया आहे परमेश्वराचे दिव्य पाय. विश्व डोळ्यात भरते, पण परमेश्वराचे पाय दृष्टीआड राहून ते दुर्लक्षित व उपेक्षिले जातात. थोडक्यात आपल्या जीवनाची इमारत दृश्य आहे, परंतु त्याचा पाया जो परमात्मा तो अदृश्य अव्यक्त निर्गुण निराकार आहे. परमात्मा आपल्या हृदयात आहे. सर्व जगाकडे आपले लक्ष जाते, पण परमात्म्याकडे आपले लक्ष कधी जातच नाही. परमात्म्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जीवनाचा पायाच डळमळीत झाला व परिणामी जीवनाची इमारत डळमळू लागली. ही जीवनाची इमारत केव्हा कोसळेल व आपला केव्हा चक्काचूर होईल या भयाने व चिंतेने सर्व त्रस्त झालेले आहेत. धन धान्य समृद्धी असून सुद्धा मनःशांती नाही, अशी अवस्था झालेली असताना त्या अभावी इतरांची काय केविलवाणी अवस्था झालेली असेल याची कल्पनाच केलेली बरी. मनःशांतीशिवाय सत्ता संपत्ती कीर्ती इत्यादी सर्व व्यर्थ आहे. हे मानवाला सर्व काही होऊन गेल्यावर फार उशिरा उमगते, हीच खेदाची गोष्ट असून खऱ्या अर्थाने तीच मानवाची शोकांतिका होय. मनाला स्थिर करणे हा मनःशांतीचा राजमार्ग होय. स्थिर मन हा सुखाचा सागर असून चंचल मन हे दुःखाचे कारण होय. कुत्र्याचे शेपूट काहीही उपाययोजना केली तरी वाकडे ते वाकडेच असा सर्वत्र अनुभव आहे. एका माणसाने ते शेपूट नळीत घातले व शेपूट सरळ केल्याच्या आनंदात तो सर्वांकडे ऐटीत पाहू लागला. थोड्या वेळाने ते शेपूट नळीतून बाहेर काढल्यावर पुन्हा पूर्वी होते तसेच ते वक्र झाले व तो प्रकार पाहताच त्या माणसाने कपाळाला हात लावला. मनाच्या बाबतीत मानवाचे असेच झाले आहे. मनाला स्थिर करण्यासाठी मानवाने भागीरथ प्रयत्न केले. सत्ता कीर्ती सिनेमा नाटके तमाशा नाच गाणी वगैरे नाना प्रकारच्या नळ्यात मन घालून ते मन स्थिर करण्याचे प्रयत्न झाले, पण सर्व व्यर्थ. मनाचे शेपूट वाकडे ते वाकडेच. याला उपाय अवघा एक व तो म्हणजे मनाला अखंड स्थिर उभे राहण्यासाठी वीट पाहिजे. ही वीट अशी पाहिजे की ती मनापेक्षाही सूक्ष्म मनापेक्षाही बलवान व अत्यंत स्थिर अशी असली पाहिजे. अशी वीट एकच आहे व ती म्हणजे परमात्मा ही होय. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे परमात्मा या अवीट विटेवर मन आरूढ झाल्याबरोबर मनाचे मन पण हरपते व त्याचे रूपांतर उन्मन या अवस्थेत होते. देवाची भेट होण्याचे नेमके ठिकाण म्हणजे उन्मन हे होय. संतांचा अनुभव हेच सांगतो. उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत. म्हणून
परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हा परमशांतीचा उत्कृष्ट मार्ग होय. जीवन संगीतातील हा अत्यंत महत्त्वाचा स्वर कौशल्याने हाताळता आल्याशिवाय जीवन संगीताचे मधुर स्वर अनुभवता येत नाही. तर श्रोतेहो, हा भाग तुम्हाला कसा वाटला, तसेच या भागाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवायला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.